त्यामुळे त्यांच्या दुःखाची कल्पना आपण या ठिकाणी करू शकतो. दादा या शब्दातच सर्व काही आलं. दादा म्हणजे घरचा मोठा माणूस, दादा म्हणजे घरामधली करती व्यक्ती, विविध क्षेत्रामधले लोक, जाणती मंडळी, मान्यवर मंडळी, राजकीय नेते पवार कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी येतात. फक्त वैशाली, आपण पाहिलं तर फक्त राजकीय क्षेत्रामधलेच नाही तर सगळ्याच क्षेत्रामधल्या लोकांनी याविषयी हळहळ व्यक्त केली. काल आपण पाहिलं तर सिने क्षेत्रामधल्या अनेकांनी आपले कार्यक्रम रद्द केले, कोणी नाटक रद्द केलं, कुठले कोणी शो आपले रद्द केलेले आहेत. मराठी कलाकारांनी व्यक्त केलेल्या भावना, मधुर भांडारकर यांनी व्यक्त केलेल्या भावना, तर अजित पवार यांच्या नेतृत्व गुणाची किंवा त्यांच्या एक चांगले संबंध जपणाऱ्या एक उमद्या मनाच्या नेत्याची एक पोचपावती आहे ती. अजित पवारांच्या संपर्कात जी व्यक्ती आली, कुठल्याही क्षेत्रामधली व्यक्ती आली, ती दादामय झाली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण दादा आश्वासनांची खैरात करायची नाही. जे काम होणार असेल ते थेटपणे म्हणायचे की हे होणार, जे होणार नाही, जे शक्य नाही ते थेटपणे सांगायचे की हे काम होणं शक्य नाही. असा रोखठोक आणि असा स्पष्ट वक्तेपणा राजकारणामध्ये फार क्वचितच आणि फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळतो. तो अजित पवारांकडे होता आणि तो सुरुवातीपासून त्यांनी जपला आणि त्यामुळेच त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि खास करून सामान्य नागरिक ज्याचा हातावर पोट आहे, तो ज्या वेळेला अजित पवारांकडे आपली समस्या घेऊन गेलेला आहे, अजित पवारांनी त्यांच्या समस्येवर तोडगा काढलेला आहे. आणि आज अशी प्रत्येक व्यक्ती अजित पवारांसोबत, पवार कुटुंबियांसोबत जोडली गेलेली आहे आणि आपल्या घरामधला मोठा भाऊ, आपला मोठा दादा आज आपल्यातून निघून गेला आहे, ही भावनाच मन हिलावून टाकणारी आहे. आणि त्यामुळे आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी आज प्रत्येकजण विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आलेला आहे. अजित पवार यांची अंतिम यात्रा जी आहे ती आता बारामतीमध्ये पोहोचलेली आहे. बारामतीची दृश्य पाहिली तरी बारामती अगदी सहज ओळखून यावी अशी आहे. जो विकास बारामतीमध्ये झालेला आहे त्यामध्ये जसं मी म्हटलं की शरद पवारांनी त्याची वीट रचली आणि अजित पवारांनी त्याचा कळस चढवला आणि त्याच बारामतीमध्ये आता अजित पवार यांची ही अंतिम यात्रा या ठिकाणी पोहोचलेली आहे. काही वेळातच आता विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये ही अंतिम यात्रा पोहोचणार आहे. अखेरचा प्रवास अजित पवारांचा या ठिकाणी. अमर रहेच्या घोषणा कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी दिल्या जात आहेत. अजित पवारांची आपण असंख्य भाषणं ऐकलेली आहेत, पाहिलेली आहेत. भाषण सुरू होण्यापूर्वी, सभेच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी ते ज्या पद्धतीने लोकांसोबत संवाद साधायचे ते पाहण्यासारखं होतं. जर कोणी पाया पडायला आलं तर ते थांबवायचे आणि ते म्हणायचे की माझ्या पाया पडू नको, आई वडिलांच्या पाया पड. आणि अजित पवारांचा पार्थिव आता विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचलेला आहे. अजित पवारांच्या या अकाली एक्झिटमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रच खरं तर बारामतीकडे लोटलेला आहे. आतापर्यंत या अनेक लोकांनी बारामतीचा विकास पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले असतील, मात्र आज अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय या ठिकाणी लोटलेला आहे. पुढच्या काही मिनिटातच अजित पवार यांची ही अंतिम यात्रा बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचेल. अत्यंत जड अंतकरण असेल पवार कुटुंबियांचं देखील. कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध याआधीच फुटलेला आहे. एक पवार कुटुंबामध्ये सुद्धा आपल्याला एक सुन्नपणा या ठिकाणी पाहायला मिळतो, कारण कुणीही या सगळ्याची कल्पना केली नव्हती की असं काहीतरी अघटित घडेल. त्यामुळे काल